भारत के पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह के निधन पर पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा कि जब भी देश पर संकट आया, उन्होंने दुनिया को उस संकट से बाहर निकाला और प्रभावी नेतृत्व दिया। अनिल देशमुख ने कहा कि शरद पवार कृषि मंत्री थे और विदर्भ में किसान आत्महत्या करे थे। उस समय मनमोहन सिंह ने 72,000 रुपए की कर्ज माफी की और किसानों को राहत दी। उनके जाने से हमने एक महान अर्थशास्त्री को खो दिया है। कानून व्यवस्था पर उन्होंने कहा कि भीड़ घटना में जो भी दोषी है उन पर कार्रवाई होनी चाहिए। परभनी में एक शिक्षित आंबेडकरी कार्यकर्ता को हिरासत में लेकर बेरहमी से पीटा गया। सवाल खड़ा हो रहा है कि पुलिस सतर्क है या नहीं। तूर की दर पर उन्होंने कहा कि इसकी शुरुआत 3,200 में हुई जब सोयाबीन किसान बाजार में लाए। उसके बाद कपास और अब तूरी के दाम गिरने से किसान संकट में आ गए हैं। किसान के अनाज को अच्छी कीमत मिले, इसके लिए राज्य सरकार को कदम उठाना चाहिए। स्थानीय स्वशासन चुनाव की भूमिका पर उन्होंने कहा कि स्थानीय स्वशासन चुनाव जल्दी होने चाहिए। महाविकास आघाड़ी के नेताओं को मिल बैठकर तय करना चाहिए कि चुनाव की घोषणा के बाद उनकी क्या भूमिका है। मनमोहन सिंह साहब भारत के माजी पंतप्रधान, इनका दुखद निधन हुआ है। पूरी दुनिया जानती है कि किस प्रकार से एक मनमोहन सिंह साहब एक आर्थिक सुधारणा के जनक के रूप में पूरी दुनिया उनको जानती है। जब जब भी भारत के ऊपर संकट आए, पंतप्रधान करके उन्होंने जिस प्रकार से निर्णय लेके भारत को संकट की परिस्थिति से बाहर निकाला, इसकी भी जानकारी सबको है। आप सभी को बताएं कि 1991 में जब आर्थिक संकट आया था, ऐसे परिस्थिति में उन्होंने भारत को बाहर निकाला और बहुत ही इम्पोर्टेंट ऐसे उन्होंने निर्णय लिए, चाहे वो अमेरिका के साथ में परमाणु के बारे में, अणु के बारे में जो एग्रीमेंट किया, या अन्न सुरक्षा कायदा हो, या किसानों को जो उन्होंने कर्ज माफी दी। मुझे आज भी याद है जब विदर्भ में बड़े पैमाने पे जब किसान आत्महत्या कर रहे थे, तब माननीय पंतप्रधान मनमोहन सिंह साहब और उस वक्त के कृषि मंत्री माननीय शरद पवार साहब, इन्होंने इकट्ठा आके विदर्भ में दौरा किया था। विदर्भ में आके उन्होंने किसानों से बात की थी, किसानों की समस्या उन्होंने समझ ली थी। और विदर्भ से जाने के बाद में, नागपुर से जाने के बाद में, उन्होंने 3-4 दिन में 73,000 करोड़ की कर्ज माफी महाराष्ट्र के किसानों को दी। उससे काफी राहत किसानों को मिली। पंजाची हत्या करण्यात आली, अमानुष पद्धतीनं त्याला मारून त्याची हत्या केली। जो कोणी दोषी असेल त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे बीडच्या बाबतीत। आणि परभणीच्या बाबतीत सुद्धा ज्या पद्धतीने एक आंबेडकरी कार्यकर्ता, सुशिक्षित कार्यकर्ता, त्याला पोलीस कोठडीमध्ये ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारून त्याची सुद्धा हत्या करण्यात आली। मला अतिशय दुःख आहे की या विधानसभेच्या या नागपूरच्या अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की सोमनाथ सूर्यवंशीवर कोणत्या पद्धतीनं पोलिसांनी तिथे त्याला मारहाण केली नाही। पण जे काही रिपोर्ट संपून येत आहेत, मेडिकल रिपोर्ट संपून येत आहेत, त्यामुळे सहज दिसतं ते की याच्यामध्ये त्याला मारहाण केल्यामुळे त्याचा तो मृत्युमुखी पडलेला आहे। त्याच्यामुळे याच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची अतिशय तीव्र भावना आहेत। अनेक ठिकाणी याचे मोर्चे निघाले। कालच आमच्या काटोलमध्ये सुद्धा एक मोठा 4-5 हजार लोकांचा सुद्धा मोर्चा निघाला। त्यामुळे अशा पद्धतीने ज्या घटना होत आहेत, कल्याण असो, बीड असो, परभणी असो, सातत्याने या घटना घडत आहेत। पोलिसांवरचा वचक राहिला की नाही अशा पद्धतीचा प्रश्न त्या निमित्तानं निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे अशा घटना घडू नये आणि ज्या काही घटना घडल्या तर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं राज्य शासनाने आणि गृहमंत्र्यांनी पुढील आपले पावलं उचलली पाहिजे। तिनं बांगलादेशला संत्रा पाठवत असताना निर्यात कर जो लागतो तो निर्यात करामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। तो निर्यात कर 3 वर्षापूर्वी 18 रुपये एका किलोला लागत होता, तो आता 108 रुपये एका किलोला लागला। आता 108 रुपये जर एका किलोला संत्रा निर्यात करायला जर लागत असेल, मोसंबी निर्यात करायला लागत असेल, तर कशा पद्धतीनं आपला संत्रा आणि मोसंबी बांगलादेशला जाईल आणि कशा पद्धतीनं संत्रा आणि मोसंबीचे भाव शेतकऱ्यांना मिळतील
हा मोठा प्रश्न आहे. याच्या बाबतीत राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी एकत्र बसून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिला पाहिजे. त्यांच्या संत्रा आणि मोसंबीला चांगला भाव दिला पाहिजे. नाहीतर मोठ्या प्रमाणात परत विदर्भामध्ये सोयाबीनच्या पायी, कापसाच्या पायी आणि त्याचबरोबर संत्रा मोसंबीच्या पायी आत्महत्या वाढल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये कुठेतरी आता ठाकरे गट जे आहे ते एकला चलोरेची भूमिका जे घेताना दिसतोय. महाविकास आघाडीची काय भूमिका राहणार आहे पूर्ण महाराष्ट्रात? कसं आहे की सध्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सातत्याने लवकरात लवकर लागाव्या. नगरपालिकेला निवडून आलेले प्रतिनिधी नाही, महानगरपालिकेला निवडून आलेले प्रतिनिधी नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून आलेले प्रतिनिधी नाही. आणि अशा पद्धतीनं लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर निवडणुका लागल्या तर निवडून आलेले तिथं अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती हे सर्व तिथे राहतील आणि चांगल्या पद्धतीनं लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन काम करू शकतील. पण गेल्या 3-4 वर्षापासून निवडणुका नाही, त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका लागाव्या अशी सर्व जनतेची इच्छा आहे. आणि त्याच्यामुळे राज्य शासनाने याच्या बाबतीत पावलं उचलून लवकरात लवकर निवडणुका लागल्या तर मग कशा पद्धतीनं पुढे सर्व पक्षाची कशी भूमिका राहील या बाबतीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतील आणि त्या पद्धतीने आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुढे जाऊ. NBC न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट.